काय हिशोबा शास्त्री? हो अहो सोन्यासारखी मुलगी आहे हो. नाव काय तिचं? सखू. उघर आहात तिला सखू याच नावानं ओळखतात. चल उमे, आता अवसान आण. आपण कर्जमुक्त होणार हा विचार मनात आण आणि उदासीनता पळवून लाव. चला आता रोजच्या कामाला लागायला हवं. हो सासूबाई, बुवांच्या भाकऱ्या पण बांधते. चला येऊ का? अगो बाई, साक्षात सवत्स देनू काय कारण काढून आली? बघितलं मुलींनो, आपण इतक्या ममतेनं आलोय आणि आपलं स्वागत कसं अगदी शालजोडीतले देऊन होतंय. अगं शाल आणि श्रीफळ देऊन तुझी बोळवण करावी असंच तुझं कर्तृत्व आहे ना. बर राहू दे. सखू गुळ पाणी घे ग. नाही पण आता इतकं ऐकवलंय तर आम्ही का आलोय हे आधी तुम्हाला ऐकवते. सांगा मुलींनो, का आलोय आपण? आमचे अण्णा बाहेर गावी गेलेत आणि जाताना आम्हाला बजावून गेलेत की तुमच्याकडे जायचं आणि काय हवं नको ते बघायचं आणि विचारपूस करायची. एक आपलाच आधार आहे तुमच्या आत्याला असं म्हणाले. अगो बाई, उमावंसा, अहो काय हे? हो तुमचे हात असे भुंडे का? आणि गळ्यातलं सोनं कुठं आहे? बाई 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 बाई, हो असा ओका बोका गळा, रिकामे हात, काय अभद्र दिसतंय हे. काय आजी, हे काय प्रकरण आहे? एका वाक्यात सांगते, कर्ज फेडीसाठी आम्ही दागिने विकलेत. विषय संपला. आता पुढे काही बोलू नकोस. बाई 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 बाई, असं कसं काही बोलू नको. असे अंगावरचे दागिने कधी उतरवतात हे वेगळं सांगायला हवं तुम्हाला. भामे, तोंड सांभाळून बोल. आणि काय ग, आपले दागिने म्हणजे सोनच ना. आपल्या अडीअडचणीला उपयोगी यावं म्हणून आपण गाठवून ठेवलेलं सोनं ना. अहो सोनं म्हणजे लक्ष्मी, ती गृहलक्ष्मीच्या अंगावरच हवी. तिलाच उतरवून बाहेर धाडलं तुम्ही. अहो लक्ष्मीनं पॉट फिरवली की फिरवली. बघा उमावंस कशा दिसतायत. अहो रयाच गेले त्यांची अगदी. अशुभाचंच लक्षण आहे हे. वहिनी, आपले विचार आणि आपलं आचरण हे शुद्ध सोन्यासारखं हवं. तुकोबा म्हणतातच ना, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. अगं बाई, काय संत बिंत झालात का काय तुम्ही? अजिबात नाही. तुला म्हटलं ना, आमचा निर्णय घेऊन झालाय. यावर पुढे चर्चा करायची नाही. मी काय, तुमची ही अशी अवस्था बघून जीव तुटतोय माझा म्हणून बोलले. अगो बाई, अहो हिचे कानातले सुद्धा सोडले नाहीत तुम्ही. अहो कसे भुंडे कान दिसतायत हो हिचे. आय आय गो मामी. ए बाई, तू आता काही बोलू नकोस. संतवाणी वगैरे नकोय मला. एकच सांगते, हे दागिन्यांचं प्रकरण आमच्या ह्यांच्या कानावर येऊ देऊ नका. चला ग इंदू बिंदू, चांगलं प्रेमाने विचारपूस करायला आलो होतो, पण मोल नाही यांना. चला. जाऊ दे. नवल ही नाही आणि नवीन ही नाही. यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा असणार? बरं उमा, सखूला बुवांच्याकडे पाठवायचं आहे ना? हो सासूबाई. थांबा, मी आलेच. सखू ये बरं आत.
सखू थांब, मी आलीच. या घरी येऊन बोलल्या. आता रस्त्यात कोणी विचारायला नको की बुंड्या कानाने का फिरते, म्हणून मी मोत्याच्या कुड्या घालायला दिल्या. अगं हो, बरं केलंस. लाखात एक स्थळ मिळालं नाही आपल्या वामनला. काय हो, आनंद नाही झाला तुम्हाला? नाही झालाय ग, पण आपलं नाव सांगू नका असं धाकल्या मालकीनबाई का म्हणाला हाच विचार करतोय मी. मरू दे होते, आपल्याला काय करायचंय? आंबे मातेला नवस केला होता, त्याचा उपवास केला, त्याचं फळ मिळालंय आंबे मातेकडून असं माना. हो काकू, काकू, अगं काकू, अगं सांभाळ. काकू इथे बस. सांभाळ स्वतःला. काका, माझ्याकडे ना कांदा आहे, तुम्ही तो फोडून त्यांना उंगवा ना. हो हो, हुशार आहेस पोरी. काकू श्वास घ्या ना. काका, माझ्याकडे गुळाचा खडा आहे. अशा उन्हाच्या वेळीस गुळाचा खडा सोबत असायला हवा असं बुवा आजोबा म्हणतात. बुवा आजोबा? अहो वैद्य बुवा. हा हा. पोरी, तुला पण त्रास होईल. अगं तू सुद्धा इतक्या उन्हात का भटकतेस? अहो भटकत नाही काका, मी रोज त्यांना भाकऱ्या नेऊन देते ना. ते एकटे असतात म्हणून. आणि त्यानंतर उमाईने केलेले जिन्नस पोचवते. मोरावळा, लोणची, गोधड्या हे सगळं. किती गोड बोलते ना, गुणी बाळ आहे.